जातीयंत परिषदचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भारत पाटीलकर आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या परिषदेच्या समोर बसलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, जाती अंत याच्या संदर्भामधले दुःख आणि दर्द काय आहे आधीच्या वक्त्यांनीही सांगितलं, आणखी माझ्यानंतर येतील तेही सांगितलेले आहे. पण हे दुःख आणि दर्द देणारे घटक काय आहेत? त्याच्यामध्ये जाती एक आहे, वर्ग आहे, जाती आहे, पुरुष प्रधानता आहे. हे घटकामधून मानव जातीचे वेगवेगळ्या अंगाने शोषण होत असतो, दमन होत असतो, वर्चस्व गाजवला जात असतो, समाजामध्ये विषमता निर्माण केली जात असते. तर ही जात ही नेमकी काय आहे आणि ही कोणी निर्माण केली, कशी निर्माण केली याच्या संदर्भामध्ये प्रश्न मलाही खूप असं आहे. पण या प्रश्नाचा उगमामध्ये गेलं पाहिजे असं मला वाटतं. प्रश्नाचा उगम किंवा जातीचा उगम कुठून झाला याचा आपण शोध घेतला पाहिजे. एक आताच म्हणाले की हे आमची नाही करणे, त्याची नाही करणे. तर मी सुद्धा शाळेत जेव्हा गेलो तेव्हा मला सांगितलं गेलं, आमचे गुरुजीने आम्हाला सांगितलं की हा सूर्य आहे, हा सूर्याच्या असा जवळून एक मोठा सूर्य असं गेला आणि त्याच्यातून सूर्याचा काही भाग असा वेगळा झाला आणि तो वेगळा झालेचे भागाचे 9 तुकडे झाले आणि ते 9 तुकडे हे सूर्याच्या परिक्रमा करायला लागले. आणि त्या 9 तुकड्यामध्ये जसं मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनी त्याच्यामधली पृथ्वी हे आहे. आणि त्यावेळेला पृथ्वीसुद्धा आगचा गोळा होता, गॅस होते. तो आगचा गोळा म्हणजे नुसता गॅस होता. आणि ते करोडो वर्षानंतर हा पृथ्वीचा तुकडा सुद्धा हळूहळू थंड झाला. आणि थंड झाल्यानंतर हवा पाणी निर्माण झालं, जीवजंतू निर्माण झाले. आणि तेव्हा आम्हाला सांगितलं पहिला जीव हा या पृथ्वीवर अमिबा नावाचा जीव जन्माला आहे. आणि त्याच्यानंतर अनेक जीवजंतू तयार झाले, पेड पौधे असे निर्माण झाले. आणि त्याच्यानंतर मानव जातीचा ही निर्मिती माकडाच्या स्वरूपामध्ये झाली. आणि मग तिथून तोच माकड 4 पायावर चालणारा माकड 2 पायावर चालायला लागला आणि त्याला आपण माणूस म्हणून ओळखू लागलो. तर हा जो माणूस होता, हा माणूस एकटाच वेगवेगळा फिरायचा किंवा नाही. त्याला भूक लागली तर तो फळं गोळा करायचा, एकटा जायचं नाही, समूहाने जायचा. शिकार करायची, समूहाने जायचा. एवढंच नव्हे, एखादा हिंसक प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला, त्याचा मुकाबला देखील ते समूहाने असं करत असे. म्हणजे समूहाशिवाय त्या काळामध्ये त्यांना जीवन नव्हते. आणि त्यावेळेला कोणी कोणाचा मालक, कोणी कोणाचा हे नव्हता. आणि ते समूहाने जगत असताना मग
सगळे आपण ज्याला हे म्हणतो, ज्याला मालिकशाही बाकीचे, ते सर्व मिळूनच निर्णय घेऊन आपले समूह जीवन जगत होते. असे असताना माणसामध्ये जेव्हा माणूस या मानव जीवनामध्ये जेव्हा संपत्तीची उत्पत्ती झाली तेव्हा मानव जीवनामध्ये शोषणाची प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हापासूनच मानव जीवनामध्ये माझे माझे तुझे तुझे स्वार्थ जागले आणि या स्वार्थ जागण्याच्या याच्यामध्ये एक संघ जीवन जगणारा हा मानवामध्ये दोन भाग झाले. एक स्वार्थावर जगणारा मानव जीवन आणि दुसरा समूह जीवन किंवा ज्याला आपण मानव जीवन जगणारा हा वेगळा समूह झाला. आणि तिथूनच या मानव जीवनामध्ये संघर्ष सुरू झाला आणि पुढे पुढे जसं जात गेला तसे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत गेले आणि त्या वेगवेगळे प्रश्न निर्मितीच्या याच्यामध्ये जात हा एक प्रश्न आहे. तर आपण सांगतो त्याप्रमाणे ही जात कोणी निर्माण केलेलं नाही किंवा कोणी बनवलेले नाही. बाबूराव गुरव कवी साहित्यिक त्यांनी आपल्या कवितामध्ये जे सांगितले की सूर्याला सूर्य आणि चंद्राला चंद्र म्हटले आणि असं म्हणत कविता पुढे रेटले आणि सर्व जगाचे नामकरण हे मानवातूनच केलेले आहे. तर हे बाकीचं जे हे आहे तर अशा तऱ्हेने त्यांनी कविता जी निर्मिती केलेली आहे साहित्यामधून तिथून आपल्याला सांगितलेलं आहे की ही जगाची निर्मिती ही माणसाकडूनच झालेली आहे. तर हे जात ही याची जर मानवाने केलेली आहे तर जातीची जी निर्मिती ज्या उद्दिष्टाने केलेली आहे ते उद्दिष्ट राखण्यासाठी अनेक गोष्टी लागतात आणि किंवा सपोर्टी लागतात त्याच्या ती जातला संरक्षण करण्यासाठी. ज्या वेळेला मी सांगितलं की ज्या वेळेला हा मानव समूहामध्ये राहत होता, एकत्रित राहत होता, तेव्हा समूह जीवन, श्रम समूह आणि सहकार्यावर आधारित जीवन जगत होते. पण ज्या वेळेला संपत्तीची उत्पत्ती झाली तेव्हा स्वार्थ जागला आणि स्वार्थ जागल्यानंतर जे स्वार्थ ज्याच्या मनामध्ये झाला तर त्यांना काय आपला स्वार्थ जपण्यासाठी कशाची तरी गरज पडते आणि त्यावेळेला धर्माची उत्पत्ती झाली. धर्माने लोकांना काय दिला? देव दिला. आणि देव काय सांगतो? देवाची आचारसरणी अशी असते की राज्य असतं तर राजा सुद्धा देवाचा अंश असतो आणि देवाच्या विरुद्ध बोलणे म्हणजे पाप आहे. अशा तऱ्हेने संकल्पना मांडून अशा तऱ्हेची विचारसरणी लादून त्याला ती विचारसरणी लोकांमध्ये भिनवली आणि कोणीही राजाच्या विरुद्ध बोलायचं नाही ही गोष्ट झाली. आणि अशाच तऱ्हेने मग अलग अलग प्रश्न आले आणि जातचा हा विशाल रूप आपल्यासमोर आज येतो आणि जातीचे काय परिणाम होतात, जात किती चिवट आहे, किती महाभयंकर आहे हेही दिसतं. आता ही जात आता आदिवासी तसं जातीच्या बाहेर आहे, वर्णाच्या बाहेर आहे, हा आदिवासी जमात आहे. तर असे असताना सुद्धा याचा परिणाम आदिवासी समाजावर कसा पडतो त्याचेही काही उदाहरण मी देऊ शकतो. किंवा ही जी जात असते ही जातीचे दर्शन आपल्याला कुठं कुठं दिसतात. हे जातीचे दर्शन आपल्याला आपले लग्न विवाहामध्ये दिसतात. हे जातीचे प्रश्न आहेत हे आपण जे अभिवादन करतो याच्यामधूनही दिसतात.
हे जात आहे, हे याचे जे पाहुणचार येतो त्याचे आदरातिथ्य कसे करतात याच्यावर दिसते. ही जी जात आहे ती तुम्ही कोणत्या देवाला कसे बसतात, काय काय देतात याच्यावरून दिसते. तर अशा तऱ्हेने वेगवेगळ्या प्रकारे ही जात आपल्याला दिसते. आणि ही जाती फक्त जात या जातीचे नाही मानत, पण जातीने जी निर्माण केलेलं व्यवहार आहे, जी आचारसंहिता आहे, त्याचा परिणाम आपल्या डोक्यामध्ये सुद्धा घुसलेला आहे. म्हणजे आदिवासीच्या बाबतीमध्ये बोलायचा झाला तर आदिवासी हे आपले लग्न करायचे असतात. लग्न करताना कधी ब्राह्मण बोलवत नाही, कधी ब्राह्मण बोलवत नाही. ते प्रधान, त्याचा जो लग्न लावणारा प्रधान असतो त्या प्रधानाच्या कडून ते लग्न लावून घेतात. ते आपल्या लग्नामध्ये ढोल वाजवतात, कधी बेंड बाजा वाजवत नाही. ते लग्नामध्ये कधी ढोलाचे जो घोडा असतो सजलेला, जो दुले राजा असतो त्याला बसायला तो घोडा असतो, त्याची कधी त्याच्यामध्ये आदिवासीमध्ये नसते. पण हा समाज या जो जातीवादी समाज बरोबर राहून बघून आणि मग हा समाजाचं बघणं कसं हे चांगलं आहे, कसं चांगलं दर्जेदार असं लग्न केलेलं आहे असं दाखवून आदिवासींनाही त्याच्यावर प्रभाव टाकला. आणि हा प्रभाव हळूहळू आदिवासी मग प्रधानकडून लग्न लावण्यापेक्षा हा समाज ही ब्राह्मण करून लग्न लावायची परंपरा कुठंतरी त्याच्या आकर्षण होऊन गेला, तो लावायला लागला. आणि एवढा मग ब्राह्मण आणला तर मग घोडा बी आणायला पाहिजे, अशा तऱ्हेने प्रभाव यायला लागला. आणि तो प्रभाव इतका मुरत गेला तर माझ्या स्वतःच्या माझ्या सख्या माझ्या नातवाच्या लग्नाच्या संदर्भामध्ये जे जावदा या गावामध्ये गेलो तर जावदा गावामध्ये गेलो तर सगळ्या करतावेळी आम्ही सांगितलं की आम्ही लग्नामध्ये बामण आणणार नाही आणि बेंडबाजा वाजवणार नाही आणि घोडा आणणार नाही. हे कोटलीच्या लग्नामध्ये सुद्धा आणि जावदाच्या लग्नामध्ये सुद्धा घडलं. तर कोटलीच्या लग्नामध्ये आम्ही जो गेलो जाण आपला मुलाला घेऊन काय म्हणतो आपण दुले राजाला घेऊन गेलो तर तो ज्या मंदिराच्या जवळ घोडा असा सजून होता. तर आम्ही म्हटलं तुम्हाला हा घोडा कोणी सजवायला सांगितलं? आम्ही घोडा नाही ब्यारे याला असं. तर त्याला घोड्याला पडवलो आम्ही तिथं हाकला याला. मग घोड्याला पडवल्यानंतर लगेच त्या मंडपामध्ये गेले तर आम्ही खांद्यावर घेऊन गेलो. मामाच्या खांदेडीवर आमच्या आदिवासीमध्ये जो ज्याला नेवरदेव असं म्हणतात त्याला बसून घेऊन गेलो. तर गावातले लोक म्हणायला लागले काय वेडे लोक आहे वेडे, चांगला घोडा सजलेला घोडा हे त्याच्यावर नाही बसवत आणि हा सरळ खांद्यावर घेऊन जात आहे. वेळापणाचा आहे असं सांगून तर हे जो आम्हाला हसी केले. पण त्यांना काय माहीत आहे की आमच्या परंपरेमध्ये हे बसत नाही. त्यांनी काय म्हणाले ते म्हणाले. मग आम्ही सरळ गेलो तिथं बामण तयार होता. आम्ही सांगितलं आमचे जो याई बनणार होता आमच्या नात्याने त्याला सांगितलं तुम्हाला कोणी सांगितलं आणायला? आपला प्रधान असेल त्याच्याकडून लग्न करायचं नाही तर आम्ही चाललो परत. मग त्यांनी हे केलं. मग प्रधानच्या कडून ते लग्न आम्ही लावून घेतलं
आणि अशा तऱ्हेने हे झाला. ते पोटलीच्या लग्नामध्ये झालं आणि जावद्याच्या लग्नामध्ये तर असं झालं की सख्खी माझी बहीण होती. माझी बहीण त्या जावद्याच्या लग्नामध्ये सख्खी बहीणचा पोरगा या बेंड लावला तर आम्ही बेंडवर नाचणार नाही, आम्ही ढोलावर नाचू असं करू. हां, तर अशा तऱ्हेने हा जातीचा प्रकार भयंकर असतो. त्याच्यामध्ये मारामारी सुद्धा झाली होती पण आम्ही त्याचे ऐकलं नाही आणि मग ते लग्न लावलं आणि आम्ही परत आलो. त्याच्यानंतर सुद्धा बरंच त्याच्यावरून भांडणं झाली होती पण शेवटी हे लग्न झाल्यानंतर सुद्धा मग त्या गावाने आम्हाला विरोध केला. नंतर अशी प्रसंग आलं की त्यांना सुद्धा ते बेंडबाजा बामण हे नाकारून लग्न करण्याची त्यांनी सुद्धा नंतर परंपरा सुरू केली. पण त्याच्यासाठी खूप मोठी संघर्ष करावा लागला. या निमित्ताने हे एक उदाहरण देतो. बरंच काही इथं बोलता आलं असतं पण एवढं बोलतो. मलाही परत जायचं आहे त्याच्यामुळे मी इथं थांबतो. धन्यवाद.